आज आपण भारत विरुद्ध न्यूझीलंड 2026च्या व्हाईट बॉल क्रिकेट मालिकेवर एक झटपट नजर टाकूया. जानेवारी महिना क्रिकेट फॅन्ससाठी खूपच खास असणार आहे. माहितीये का? कारण T20 विश्वचषकापूर्वीची ही भारताची शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची मालिका आहे, ज्यात 3 वनडे आणि तब्बल 5 T20 सामने आहेत. तर या मालिकेबद्दल लक्षात ठेवण्यासारख्या 3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे याचं वेळापत्रक कसं आहे. बघा, मालिका 2 टप्प्यांत आहे. वनडे सामने 11 ते 18 जानेवारी दरम्यान वडोदरा, राजकोट आणि इंदोरमध्ये दुपारी खेळले जातील. आणि त्यानंतर 21 ते 31 जानेवारी दरम्यान 5 T20 सामन्यांची धूम असेल. नागपूरपासून तिरुवनंतपुरमपर्यंत संध्याकाळी 7 वाजता. ओके, आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संघात नक्की कोण कोण असणार आहेत. तर वनडे मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या पुनरागमनाकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय. त्यांच्या अनुभवामुळे मधल्या फळीला एक स्थिरता मिळेल. आणि T20मध्ये सूत्र आहेत सूर्यकुमार यादवच्या हाती. आणि ही मालिका म्हणजे विश्वचषकापूर्वीची एक प्रकारची फायनल परीक्षाच आहे. आणि हो, शेवटची गोष्ट, हे सगळे रोमांचक सामने तुम्ही बघणार कुठे? तर टीव्हीवर बघायचं असेल तर स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आहेच, आणि जर ऑनलाईन पाहायचं असेल तर जिओ हॉटस्टार ॲप आणि वेबसाईटवर तुम्हाला हे सर्व सामने लाईव्ह बघता येतील. थोडक्यात सांगायचं तर मोठ्या खेळाडूंचं पुनरागमन आणि विश्वचषकाची अंतिम तयारी यामुळे जानेवारी महिना क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी पर्वणी ठरणार आहे.